आपण आहोत देहूमध्ये आणि आज देहूमध्ये जो काही जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभरातून देशभरातून आलेल्या वारकऱ्यांचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे. आपण बघतो आहे पाठीमागे की तुकोबारायाचा जे मुख्य महाद्वार आहे ते महाद्वार जे आहे ते अक्षरशः फुलांनी तुळशीच्या माळांनी एकदम सजलेलं आहे. हजारो वारकरी जे आहेत ते तल्लीन होऊन तुकोबारायाच्या नामाचा जो जयघोष आहे तो करताना आपण बघतो आहोत. बाबा रामकृष्ण हरी. आणि तुम्ही कुठून आले? आम्ही आलो नांदेड जिल्ह्यातून. नांदेड जिल्ह्यातून आले. किती वर्षापासून वारी करताय? कमीत कमी 10 वर्ष झाले, 10 ते 15 वर्ष. माझ्या वडील केले, वडिलाच्या नंतर मग आम्ही चालू आहोत. 10 ते 15 वर्षापासून ही सगळी मंडळी वारी करते आहे. आणि आपण बघतो आहोत की हातामध्ये भगवी पताका आहे. हे सगळं भक्तिमय वातावरण आहे. हे आनंद वाटतो खूप. आनंदी आनंदापेक्षा आनंद आहे, त्यापेक्षा आनंद दुसरा कोणताच नाही. हे अतिशय आनंद आहे, आनंदाला पारच नाही असा आनंद आहे. काय भावना आहेत मनामध्ये आणि काय साकडं आहे तुकोबारायाकडे, पांडुरंगाकडे? ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. ह्या सगळ्या भावना ज्या आहेत ते नांदेड जिल्ह्यातून आलेल्या वारकऱ्याच्या आहेत. कॅमेरामन शंकर शिंदेसह मी गणेश आघाव, देहू. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.